नमस्कार, मी हनुमंत. तर आज आपण गायनेकोलॉजी मधला एक चॅप्टर शिकणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे ऑब्स्टिकल ग्रिप्स. ऑब्स्टिकल ग्रिप्स म्हणजे काय की लिओपोल्ड मॅन्युअर. आता लिओपोल्ड मॅन्युअर कशासाठी यूज करतो आपण? जेव्हा प्रेग्नन्सी ही थर्ड स्टेज मध्ये जाईल, म्हणजे थोडक्यात की थर्ड ट्रायमेस्टर मध्ये जाईल, 28 वीक्स नंतर जेव्हा फिटस ग्रो करेल आईच्या उदरामध्ये, तेव्हा आपण हा मॅन्युअर करतो. तर ह्या मॅन्युअर मध्ये आपण किती स्टेप करतो? 4 स्टेप. त्यामध्ये लिओपोल्ड मॅन्युअर फर्स्ट, लिओपोल्ड मॅन्युअर सेकंड, लिओपोल्ड मॅन्युअर थर्ड आणि लिओपोल्ड मॅन्युअर फोर्थ. ओके. आता याचे पर्पज काय असतील तर पर्पज बघून घ्या. तर फर्स्ट पर्पज असेल तर टू फाइंड आउट द फिटल पॅरामीटर्स. आता फिटल पॅरामीटर्स म्हणजे काय की फिटसचे आईच्या उदरामध्ये असणारे पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे काय की डेनोमिटर, फिटल प्रेझेंटेशन, फिटस लाय. लाय किती प्रकारचे असतील? 3 प्रकारचे. एक असेल लॉजिट्युडिनल. लॉजिट्युडिनल म्हणजे काय? बच्चू आईच्या पोटामध्ये असताना हा सरळ असेल, कळतंय? त्याला म्हणायचं लाय. दुसरा असेल ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे काय की बच्चूचा लॉंग ऍक्सिस आणि फिटसचा युट्रसचा लॉंग ऍक्सिस हा ऑब्लिक शेप मध्ये असेल, तर त्याला म्हणायचं लॉंग ऑब्लिक. ऑब्लिक. त्यानंतर लाय तिसरा असेल तो असेल ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स म्हणजे काय तर बच्चू आईच्या पोटामध्ये असताना हा ट्रान्सव्हर्स शेप मध्ये असेल, त्याला म्हणायचं लाय, ट्रान्सव्हर्स लाय. समजतंय? तर ह्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की 3 लिओपोल्ड मॅन्युअर असतील. फर्स्ट लिओपोल्ड मॅन्युअर त्यातला असेल फर्स्ट लिओपोल्ड मॅन्युअर, त्यालाच म्हणायचं बंडल ग्रिप. बंडल ग्रिप म्हणजे काय की ह्याच्यामध्ये एक्झामिनरचे हात आईच्या पोटावरती हे बंडल साइडला असतील आणि ह्याच्यामध्ये एक्झामिनर हात कुठं असेल? स्टँड कुठं असेल तर आईच्या लेग साइडला, त्याला म्हणायचं बंडल ग्रिप. म्हणजे एक्झामिनरचे हात कुठे असतील? टुवर्ड्स दी फंडल साइड. टुवर्ड्स दी फंडल साइड. आता फंडल साइड असल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा हा मॅन्युअर परफॉर्म करतो, तो मॅन्युअर परफॉर्म करण्याच्या आधी कधी पण आईचा हात न परफॉर्म न करता आपण थोडंसं हाताला वार्म करणं गरजेचं आहे. आता वार्म का करायचं? कारण की फिटस हा आईच्या उदरामध्ये असताना त्याचं टेम्परेचर आपल्या बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असणार आहे. आणि जर बाहेरचं टेम्परेचर त्याला मॅच नाही झालं तर त्याला ट्रेस होऊ शकतो. त्यासाठी फर्स्ट स्टेप काय आहे की टू वार्म द हँड बिफोर टच टू द फंडस एरिया. ओके. तर लिओपोल्ड फर्स्ट मॅन्युअर मध्ये जाणून घेऊ आपण की काय असणार. लिओपोल्ड फर्स्ट मॅन्युअर मध्ये पहिल्यांदा आपण हात वार्म करून आईच्या फंडस साइडला ठेवायचे. आता फंडस साइडला ठेवल्यानंतर आपल्याला काय दिसेल? आपल्याला तर फर्स्ट दिसेल हार्ड मास. पहिल्यांदा जर हार्ड मास दिसलं तर हार्ड मास बेबी मध्ये काय असेल रे? हार्ड मास असणार आहे बेबीचा हेड. मग ह्याच्यामध्ये बेबी कसा असणार आहे? तर एक तर अशा शेप मध्ये असणार आहे, अशामध्ये तो आपल्याला काय दिसेल? हार्ड मास दिसेल. कुठे ठेवल्यानंतर? फंडल साइडला हात ठेवल्यानंतर दोन्ही. तर हार्ड मास दिसला तर आपण काय समजायचं? बेबीचा कुठला एरिया आपल्याला पार्ट झाला आहे? हेडचा. कळतंय? दुसरं असेल जर आपल्याला फंडल साइडला लिओपोल्ड फर्स्ट मध्ये ग्रिप मध्ये जर सॉफ्ट मास दिसला, सॉफ्ट मास कुठे असेल? तर बेबीचा हिपचा एरिया, म्हणजे कुठला? ब्रिज प्रेझेंटेशन, ब्रिजचा. कळतंय? म्हणजे ब्रिजचा एरिया जर दिसला तर कसा असेल? सॉफ्ट. कळतंय? आणि तिसरा फाइंडिंग काय असेल तर आपल्याला जी फंडस ग्रिप असेल किंवा फंडस साइड असेल ती एम्प्टी सापडेल. एम्प्टी जर असेल, एम्प्टी केव्हा असेल? जेव्हा बेबी हा ट्रान्सव्हर्स मध्ये असेल, आईच्या उदरामध्ये कसा असेल? ट्रान्सव्हर्स असेल. तर आपल्याला जी फंडल सापडणार आहे ती फंडल कशी सापडणार आहे? एम्प्टी. समजतंय? पहिलं साइड झाला. दुसऱ्यामध्ये काय होईल? लिओपोल्ड सेकंड. लिओपोल्ड सेकंड मध्ये आपण काय म्हणतो की लॅटरल. काय म्हणणार आहे? लॅटरल ग्रिप. लिओपोल्ड फर्स्ट बघितली त्यामध्ये एक्झामिनरची पोझिशन कुठे असते? टुवर्ड्स द लेग. हँड कशा असणार आहे? ऑन द फंडस. कशा असणार आहे? ऑन द फंडस. आणि त्यानंतर फाइंडिंग काय असणार आहे? हार्ड मास. हार्ड मास मध्ये काय पडतं? हेड. सॉफ्ट मास मध्ये बटक्स. आणि एम्प्टी असेल तर ट्रान्सव्हर्स नाही असेल. समजतंय? ओके. त्यानंतर सेकंड असेल लिओपोल्ड सेकंड. त्यामध्ये कोणते ग्रिप असणार आहे? लॅटरल ग्रिप. म्हणजे एक्झामिनरचे हँड कुठे असणार आहे? लॅटरल साइड ऑफ द युट्रस और लॅटरल साइड ऑफ द ॲब्डोमेन. आता लॅटरल साइड मध्ये आपल्याला काय काय सापडेल? फर्स्ट सापडेल की नॉब मास. नॉब मास म्हणजे काय की मल्टिपल एरिया किंवा मल्टिपल मासेस सापडतील. आता ह्यामध्ये मल्टिपल मासेस कुठे असतील रे? जर बेबी असा असेल तर मल्टिपल मासेस कुठे असतील? हा साइडचे, ह्या साइडचे असतील मल्टिपल मासेस. आता मल्टिपल मासेस असल्यानंतर बेबीचा कुठला एरिया पार्ट होईल? एक्स्ट्रीमिटीज. कुठले? एक्स्ट्रीमिटीज. अप्पर एक्स्ट्रीमिटी आणि लोअर एक्स्ट्रीमिटी.
एक फाइंडिंग असेल. दुसरं फाइंडिंग लॅटरल ग्रिप सापडताना आपल्याला काय सापडेल, हार्ड मास. आता हार्ड मास कसा सापडेल तो पण कर्वेचर एरियामध्ये, कर्वेचर एरियामध्ये. आता हार्ड मास घातला कर्वेचर एरियामध्ये कोणता असेल तर असेल हा बेबीचा स्पाइन किंवा वर्टिब्रे. कळतंय आपल्याला एक सापडेल हार्ड मास सापडेल तो कर्व सापडेल वर्टिब्रे, किंवा नॉब मास सापडेल मल्टिपल एक्स्ट्रीमिटी सापडतील ते काय समजायचं एक्स्ट्रीमिटीज. म्हणजे बेबीचा लाईफ कुठला झाला लॉन्जिट्युडिनल समजतंय. किंवा बेबीचा ट्रान्सफर असेल तर हार्ड मास सापडेल थोडासा तो काय झाला हेड, आणि जर सॉफ्ट सापडेल तर ब्रिज असेल. एवढं हे बघितलं आपण. टू हँड्स यूज करतो लेफ्ट साइड असेल, आणि नॉब मास सापडला तर तो पण कर्व शेप मध्ये असेल तर वर्टिब्रे, आणि कर्वेचर हार्ड मास असेल तर वर्टिब्रे असणार आहे. नॉब मास मध्ये एक्स्ट्रीमिटीज असणार आहे. लिओपार्ड थर्ड, लिओपार्ड थर्डला आपण म्हणतो पेल्विक सेकंड. काय म्हणणार आहे पेल्विक सेकंड. आता पेल्विक सेकंड का म्हणतो आपण, तो काय म्हणतात ह्याच्यामध्ये एक्झामिनरची पोझिशन कुठे असणार आहे टुवर्ड्स द लेग, लेगच्या साइडला असणार आहे आईच्या. त्यानंतर किती हँड यूज करणार आहे एक हँड. त्यानंतर ऑन द सिम्पायसिस पुबिस, आपण तो हँड कुठे ठेवणार आहे ऑन द सिम्पायसिस पुबिस. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठे ठेवणार आहे ऑन द सिम्पायसिस पुबिस. एक्झामिनर कुठे थांबणार आहे बेबीच्या लेग साइडला. कुठे थांबणार आहे बेबीच्या लेग साइडला. बेबीच्या लेग साइडला ठेवून एक्झामिनर एकच हँड यूज करणार आहे. बाकी दोन मॅन्युअल मध्ये एक्झामिनर किती हँड करणार आहे दोन हात. पण लिओपार्ड थर्ड मध्ये एक्झामिनर ह्याच्यामध्ये फक्त एकच हात यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये हात यूज करताना थंब आणि फोर एक्सटेंडेड असणार एकामेकापासून. आणि कशावर ठेवणार आहे आपण सिम्पायसिस पुबिस, ऑन द सिम्पायसिस पुबिस. आणि त्यामध्ये आपल्याला दोन फाइंडिंग सापडणार. किती दोन फाइंडिंग. एक सापडेल जर आपल्याला हार्ड मास सापडेल, काय सापडेल हार्ड मास. जर हार्ड मास सापडला तर काय सापडेल आपल्याला हेड, फिटस हेड. आणि जर हार्ड मास नाही सापडला तर काय समजायचं डिसेंट अजून झालेलं नाही. डिसेंट कळतंय, डिसेंट अजून झालेलं नाही. आता डिसेंट म्हणजे काय तर हे असेल सिम्पायसिस पुबिस कळतंय. ह्याला म्हणायचं झिरो पोझिशन, -1 -2 -3 +1 +2 आणि +3. हे तर असेल एंगेजमेंट. हे असेल लाइटनिंग. आणि त्याच्या खाली काय होईल डिसेंट. आणि आपण हात कुठे ठेवतोय सिम्पायसिस पुबिस वरती. कोणत्या मॅन्युअल मध्ये लिओपार्ड थर्ड मध्ये. आणि लिओपार्ड थर्ड मध्ये सिम्पायसिस पुबिस वरती आपला हात असेल. आणि जर आपला हार्ड मास लागला तर काय सापडेल हेड. हेड सापडल्यानंतर काय समजायचं डिसेंट इज प्रेझेंट. आणि दुसऱ्यामध्ये जर हार्ड मास नाही लागला तर काय समजायचं डिसेंट इज नॉट प्रेझेंट. कळतंय. आता ह्याला काय म्हणतो आपण पेल्विक सेकंड किंवा पावली ग्रिप समजतंय. आता लास्ट मॅन्युअल असेल लिओपार्ड फोर्थ मॅन्युअल. त्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो पेल्विक फर्स्ट किंवा ट्रू पेल्विक ग्रिप किंवा डीप पावली ग्रिप असं आपण म्हणतो. आता ट्रू पेल्विक काय म्हणतो कारण की ह्याच्यामध्ये आपण काय चेक करणार आहे एंगेजमेंट. काय चेक करणार आहे एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजे काय बच्चू कुठे आला असेल, बच्चू आला असेल ऑन द सिम्पायसिस पुबिस. कुठे आला असेल ऑन द सिम्पायसिस पुबिस. ह्याच्यामध्ये बच्चू चेक करताना एक्झामिनर फर्स्ट टाइम एक्झामिनर कुठे उभा राहणार आहे मदरच्या हेड साइडला. कुठे राहणार आहे मदरच्या हेड साइडला. आता तिन्ही मेजर मध्ये लिओपार्ड फर्स्ट सेकंड थर्ड यांच्यामध्ये एक्झामिनर कुठे उभा होता टुवर्ड्स द लेग साइड. पण लिओपार्ड फोर्थ मध्ये एक्झामिनर कुठे राहणार होता टुवर्ड्स द हेड साइड ऑफ द मदर. ह्याच्यामध्ये चेक काय करणार आहे एक्झामिनर फर्स्ट आपले हँड फंडस टू लोअर युट्राइन सेगमेंट. कुठं लोअर युट्राइन सेगमेंट फ्रॉम द अप्पर युट्राइन सेगमेंट टुवर्ड्स द लोअर युट्राइन सेगमेंट असे हात देणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन फाइंडिंग करतील. एक तर सापडेल जेव्हा आपण फंडस करते ग्रीप घेऊ आपला हात कन्वर्जन होईल. कन्वर्जन म्हणजे काय एकामेकाकडे येतील. आणि जर एकामेकाकडे हात आले तर एंगेजमेंट असेल का रे नाही एंगेजमेंट नसणार आहे. आणि जेव्हा आपले हात डायव्हर्जन होतील म्हणजे हात गेला असे डायव्हर्जन झाले तर काय सापडेल आपल्याला एंगेजमेंट इज प्रेझेंट. कळतंय. पण एंगेजमेंट आली होती किंवा डिसेंट आली होतं एंगेजमेंट आली होती. कळतंय. म्हणजे हा पॉइंटला सिम्पायसिस पुबिसच्या पॉइंटला आपण काय समजेल जेव्हा पोझिशन 0 असते तेव्हा एंगेजमेंट होते. कळतंय. मग एंगेजमेंट कशामध्ये चेक करतो आपण लिओपार्ड फोर्थ मध्ये. कळतंय. आणि डिसेंट कशामध्ये चेक करेल आपण लिओपार्ड थर्ड मध्ये. त्यामुळे कधी पण परफॉर्म करताना पहिल्यांदा कुठली ग्रिप केली पाहिजे लिओपार्ड फोर्थ आणि त्याच्यानंतर लिओपार्ड थर्ड. कारण की एंगेजमेंट आधी होते डिसेंट नंतर होणार आहे. समजतंय.
ह्याच्याद्वारे आपण फिटसचं काय असेल, फिटसची प्रेझेंटेशन असेल आणि फिटसचं पॅरामीटर असतील हे सगळे चेक करतो. आणि हे सगळे करताना आपण कधी करेल ट्रायमॅस्टर थर्ड मध्ये, जेव्हा आपल्याला फिटसची लाईन बघायची, प्रेझेंटेशन बघायचे किंवा मदर रेडी आहे की नाही, ऍबनॉर्मॅलिटी चेक करायचे, त्यावेळेस आपण हे प्रेझेंटेशन करतो. थँक्यू.